राहाता येथील कातनेराच्या साठवण तलाव टप्पा क्रमांक 2चे काम काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष ममता पिपाडा आणि त्यांचे पती नगरसेवक राजेंद्र पिपाडा यांनी बंद पाडलं होतं। या कामासाठी विरोधी पक्षनेत्यांनी प्रयत्न करून खासबाब म्हणून वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून रक्कम मंजूर करून दिला होता। निवडणुकीपूर्वी या कामाच्या निविदाही निघाल्या, अर्धे कामही पूर्ण झाले होते। मात्र पालिका पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या काही तक्रारी आहेत म्हणून हे काम बंद पाडलं होतं। शहराला पाण्याची टंचाई भासत असतानाच तसेच 1,10,00,000चा निधी पडून असताना हे काम बंद का, असा सवाल करत विरोधी 8 नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना काम सुरू करा, अन्यथा 2 मे पासून पालिकेसमोर उपोषण करू असं निवेदन दिलं होतं। आणि त्यानुसार विरोधी गटनेते विजय सदाफळ, साहेबराव निधाने, भीमराज निकाळे, सविता सदाफळ, सुरेखा मेहत्रे, अनुराधा तुपे, सलीम शहा, हरिभाऊ दिघे, मोहिनी सदाफळ, निशा सदाफळ या नगरसेवकांनी उपोषण सुरू केले। आणि त्याची दखल घेत मुख्याधिकारी सतीश दिघे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे यांनी काल पोलीस बंदोबस्तात साठवण तलावाचे काम प्रत्यक्ष सुरू केले। याप्रसंगी मुख्याधिकारी दिघे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। राहाता नगर परिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कातनाला येथे साठवण तलावाचे काम सुरू केलेले होते। सदरचे काम सुरू करत असताना आपण भूमी अभिलेख विभागाकडून त्या भागाची मोजणी पण करून घेतली होती। त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांकडून आपण सदरच्या कामामध्ये प्रशासकीय मान्यता देखील घेतली होती। अशा पद्धतीने सर्व विहित प्रक्रिया पार पाडून आपण कामास सुरुवात केलेली होती। परंतु काही घटकांनी काही कारण नसताना सदरचे काम बंद पाडलेले होते। तर ते बंद पाडलेले जे काम आहे ते आज आपण पुन्हा सुरू करत आहोत। या कामाच्या संदर्भामध्ये आमचे काही नगरसेवक आहे नगर परिषदेचे, त्यांनी काम सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता। त्यांनी आज उपोषण देखील सुरू केलेलं आहे। परंतु आम्ही तातडीनं लगेच संबंधित कामाचे जे मक्तेदार आहेत त्यांना काम सुरू करण्याबाबत आदेश केले आणि मक्तेदारांनी आज रोजी लगेच पोकलँड व त्यांची सर्व यंत्रणा जी आहे ती सदरच्या कामाच्या ठिकाणी उतरवून आता कामास सुरुवात देखील झालेली आहे। त्यामुळे आता उपोषण करताना आम्ही एक त्यांचं मागणीनुसार काम सुरू केले असल्याने त्यांचं उपोषण मागं घ्यावं असं आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी आणि त्यांनी उपोषण सोडावं यासाठी आम्ही त्यांच्याकडे आता जात आहोत। राहाता शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनत चालला असून निधी पडून असताना विकास कामं बंद ठेवणं हे योग्य नसल्याचं राजेंद्र पठारे यांनी सांगितलं। त्यांची मागणी ती योग्यच आहे, कारण ही मागणी आम्ही सुद्धा शिवसेनेच्या वतीने केली आहे। कारण मधल्या काळात जे काम बंद पडलं होतं ते काम स्वतः मी पुढाकार घेऊन ते काम चालू केलं होतं, पण त्यावेळेस नगराध्यक्षांनी माझ्या हिशोबाने ते काम बंद पाडलेलं नाही आहे। पण त्यांचे जे पती आहे नगरसेवक त्यावेळेस त्यांनी काही कार्यकर्त्यांनी येऊन त्या ठिकाणी काम ते बंद पाडलं होतं आणि ते काम मी वारंवारही आपल्या राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब आहे यांच्याशी वारंवार चर्चा करून ते काम चालू करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहे। कारण हा जो प्रश्न आहे हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे आणि एकंदरीत जर आता या राहाता नगरपालिकेचं जर आपण वातावरण बघत असाल तर हे राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीचं झालेलं आहे। कारण इथं नगराध्यक्षांचं सीओचं पटत नाही, कर्मचाऱ्यांचं अध्यक्षांचं पटत नाही किंवा नगरसेवकांचं पटत नाही। त्यामुळे ह्या राजकीय वादापायी या सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी हाल होत आहे। तरी आम्ही जनतेला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जनतेला पाण्याची पूर्तता आम्ही नेहमी करू, पाण्याची अडचण निर्माण होऊन देणार नाही। म्हणून आम्ही जिथं प्रश्न असेल पाण्याचा गंभीर तिथं शिवसेना नेहमी असते खंबीर। म्हणून आम्ही आताच या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी साहेबांना मी या ठिकाणी सांगितलं आहे आणि त्या तळ्याच्या ज्या ठिकाणी पाण्याचं काम चालू होणार आहे त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आम्ही लवकरच तिथं जाऊन त्या तळ्याचं काम चालू करणार आहे। साठवण तलावाचं काम सुरू केलं असून आपण सर्व नगरसेवकांनी उपोषण मागे घ्यावं असं लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, दशरथ तुपे, साहेबराव निधाने आणि सविता सदाफळ यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। नवीन नगराध्यक्ष जे आले त्यांनी जाणून बुजून हेतुपूर्वक नामदार साहेबांनी मंजूर केलेलं जे तळं होतं ते तळं त्या ठिकाणी होऊन द्यायचं नाही आणि त्या तळ्याचं काम त्या ठिकाणी करायचं नाही असं नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्याच हप्त्यामध्ये मुख्य अधिकारी आणि जे कर्मचारी असतील, ठेकेदार असतील यांना दम देऊन ते काम त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। आणि हे काम बंद झाल्यामुळं आज बघा राहाता शहरामध्ये 6व्या दिवशी पाणी मिळत आहे। हेच पाणी जर ते तळं जर असतं आणि ते तळं जर आज भरलेलं असतं तर त्या तळ्यातलं पाणी या तळ्यामध्ये आलं असतं तर दिवसाड पाणी पुरवठा हा राहाता शहराला झाला असता। परंतु सत्ताधाऱ्यांची जी संकुचित वृत्ती आहे
त्या वृत्तीमुळेच आज राहता शहराला एवढ्या दुष्काळामध्ये, भीषण दुष्काळामध्ये पाणी टंचाईचा सामना या ठिकाणी करावा लागला। विकास कामं चालू करण्याऐवजी विकास कामं बंद करण्याचा जो धडाका या ठिकाणी लावलेला आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत। मागच्या सत्तेच्या काळात माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य यांनी या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून 1,11,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी या नगरपालिकेला पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलाव जो कात नाल्यामध्ये आपण चालू केलेला आहे, या ठिकाणी हे काम चालू झालेले आहे। इलेक्शनच्या काळामध्ये ऐन चालू असल्या कारणानं त्या ठिकाणी ते काम काही लोकांनी बंद केलं आणि नगराध्यक्षांनी त्यांना पाठीशी घालून, नगराध्यक्षांनी त्यांचे पती यांनी एक पाठीशी घालून ते काम बंद केलेलं आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात झाली। ज्या कामासाठी आम्ही सर्वजण उपोषणाला बसलो आहे, त्या कामाचा निधी नगरपालिकेमध्ये येऊन पडलेला आहे, त्याची वर्क ऑर्डर झाली आहे, ठेकेदार देखील नेमण्यात आलेला आहे। मात्र या कामाचं श्रेय सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटेन याची जाणीव असताना नगराध्यक्षांनी स्वतः तळ्यामध्ये जाऊन तिथले काही बगलवच्चे गोळा करून त्या ठिकाणी ते काम बंद पाडलं। महाराष्ट्रात असं एका ठिकाणी का तिथं शेतकऱ्यांची जागा तळ्यात गेली, सगळ्यांच्या जमिनी कुठं आहे, कोणाचं मोजमाप काय प्रत्येकाला माहीत राहतं, मात्र कोणाला तरी बोट लावून चालू गाडीची खीळ मारायची, गावातील विकास कामं बंद पाडायचे, हो श्रेय फक्त मालाच भेटलं पाहिजे एवढा आपण तालुकाभर मिरवायचा, त्याच्यासाठी हा चाललेला 8 तास असल्यामुळं त्यांनी ते काम बंद केलं। आज राहता शहरामध्ये पाणी टंचाई सुरुवात झालेली आहे आणि राहता शहरातले नगराध्यक्ष यांनी तळ्याचे काम बंद पाडलेले आहे व नपावाडी व राहता शहराचे तळे त्यांनी त्वरित चालू करावे। महिलांसाठी काय अडचण असते पाण्याची हे त्या महिलेला समजलेलं नाही आहे आत्तापर्यंत, तरीसुद्धा तिने ते काम बंद पाडलेले आहे। घरोघरी टॉयलेट दिले तरीसुद्धा शहरामध्ये किती पाणी पाहिजे हे सुद्धा तिच्या लक्षात आलेले नाही आहे अजून, आणि त्यांनी एवढी विनंती लक्षात घ्यावा की तळ्याचे काम पूर्ण लवकरात लवकर चालू करावे, अन्यथा महिला तीव्र आंदोलन करतील व आम्ही तळ्याचे काम सुरू झाल्याशिवाय इथून आंदोलन संपवणार नाही। न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एस9 मीडिया, राहता।